ओहो, क्या बात है. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा, घाली साद तुला मन घाली, तू नजरे भवताली. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला ह्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त एवढं सांगायचंय, व्हॅलेंटाईन तर होत राहतील पण व्हेंटिलेटर पर्यंत माझ्यासोबत राहतो. वा, सूप झालं आरशाला रूप, आय लव्ह यू प्रीती. आला पंख फुटले. लव्ह मॅरेज झाल्यानंतरपासून तर आतापर्यंत तो एकदा पण माझ्याशी बोललेला नाही. मंडळी, हक्क गाजवणं म्हणजे प्रेम, काळजी घेणं म्हणजे प्रेम, सोबत नसताना आठवण येणं म्हणजे प्रेम, तर संकटात सोबत उभं राहणं म्हणजे प्रेम. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी आज धमाल मजा मस्ती करण्यासाठी आपल्यासोबत खास मंडळी आलेली आहेत. एकदा त्यांचं जोरदार स्वागत करूया आणि बघूया आज कोण मिळवते मान हुकमाच्या राणीचा आणि हुकमाच्या राजाचा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या आणि सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या खेळाला. तुम्ही बघताय की मी एका बालदीवरती बसलेलो आहे. आज ह्या बालदीचा उपयोग आपण चेंडू पकडण्यासाठी करणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, म्हणजे कसं आहे, भाऊजी आहेत ना, त्यांनी अशी बालदी धरायची आणि ताई पुढे असणार आहे आणि ताई असं पाठमोरी असताना चेंडू टाकणार आणि भाऊजीने तो पकडायचा आहे. म्हणजे हे असं, ओके, ये हा असं, ये वाते हा आणि ये टप्पा हा. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. तेव्हा सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. आणि पहिली जोडी इथे आलेली आहे. बघूया ही जोडी किती चेंडू गोळा करते ती. रेडी? ओके. हा हा ये शबाश. थांब दुसरा हा. भाऊजी मागे इथं. हा, पूर्णपणे मागे, आधी मागे. हा, 2 गोळा केलेले आहेत. ओके, व्हेरी गुड. हा, ये की हळू. हा, इथे उभं राहायचं. लवकर. हा, ये हळू. हा, सावकाश. हा, थांब नाही. हा, थांब, मी सांग. हा, रेडी? ओके. हा, इथे उभं राहायचं. लवकर, पटकन. हा, शाबाश, व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, ओके. हा, होऊन जाऊ दे ताई. शाबाश, ये पाच. हा, मस्तच. हा, अग अजय मगाशी केलं. ओके. हा, रेडी? शाबाश. किती राहिले चेंडू? संपलेले आहे. 1 2 8 चेंडू गोळा केलेले आहेत. एक जोरदार टाळ्या. वा, क्या बात आहे ताई. हा, 8 चेंडू भाऊजीने पकडलेले आहेत. भाऊजी, कसं वाटलं? पण ताई व्यवस्थित चेंडू फेकत होती. हो, तिचा नेम एकदम म्हणजे भारी एकदम. हा, नाही ते मगाशी तुम्ही जे असं करून गेलात त्यानंतर आमच्या नाही लक्षात नाही, आलं. बऱ्याच वेळा तिचा काहीच नियम नाही. काय करील, लाटणं मारील, काय काही काय खरं त्यांचा नियमच नाही. नाही. देवाचं राहतं ते. खोटं सांगतायत ते. अच्छा, कुठं सांगताय? मग आम्ही असं ऐकलं कसे वेगवेगळे आवाज ते काढतात. हो, काढतात ना. काय सांगताय? आम्हाला सुद्धा ऐकायचे वेगवेगळे आवाज. या मायला म्हणजे सण मराठी तुम्ही मला बोलवलं आणि मला बोल झायला लावले बाई. ओके. हा, चेंडू म्हणजे चेंडू. हा, क्या बात आहे. आणि मकरंद अनासपुरे सर. याला काय अर्थ आहे कराव? तुम्ही एवढे लोक इथं बोलावले आणि मला चेंडू झाडायला लावले. तुम्हाला आम्ही असं सांगतो की भरगच राह गाव भरणच राह. असं मी केलं तर ही मला लई वाजवीची राव. ओहो, क्या बात आहे. आणि आता आपण बोलूया दुसऱ्या जोडीला. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, ये शाबाश. ओके, मागे. हा, ओके. ये शाबाश. हा, रेडी? हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. थांब आधीच नाही. हा, गेलेले. हा, ओके, बाद. हा, रेडी? शाबाश. नाही, ये ऐसा नहीं मांगता है. हा, ओके, रेडी? हा,
टाक ताई. शाबाश, व्हेरी गुड. मस्त पकडलेलं आहे. हा ए हा 5 चेंडू गोळा केलेले आहेत. व्हेरी गुड. या हा शाबाश, व्हेरी गुड. हा दादा इकडे जा, भाऊजीकडे. भाऊजी पुढे पुढे नाही जायचं. हा टाकल्यानंतर पुढे जायचं. रेडी. हा ताई ओके. मस्तच. शाबाश. नाही, एक टप्पा आउट. हा माझ्याचकडे दिलंय. ठीक आहे. ओके. हा रेडी. हा शाबाश, मस्त. उंची असल्याचा हा एक फायदा होतो. हा ओके. हे शाबाश. अरे बाप रे. वेल प्लेड, वेल प्लेड. व्हेरी गुड. हा मस्त मस्त. आता त्या भाऊजीना उभं तर राहू दे. थांब जरा. हा ए हा अरे बरोबर टाकते. ओके व्हेरी गुड. मस्तच. शाबाश. ओके. हा रेडी. हा हा फुकलेला आहे. शाबाश, व्हेरी गुड. संपलेले आहेत. आणि 8 चेंडू गोळा केलेले आहेत. क्या बात आहे. हा सही टाक. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्तच. हा ओके मस्तच. अरे बाप रे, क्या बात आहे. ओ हो. हा हा शाबाश. Yes. बरोबर चेंडू झेलतायत भाऊजी. हा हा शाबाश, मस्त. आणि ती ताई पण इतकी करेक्ट टाकते ना. व्हेरी गुड. मस्तच. ओ हो शाबाश. हा हा व्हेरी गुड. 10 चेंडू गोळा केलेले आहेत. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा ताई ओके टाक. हा शाबाश, व्हेरी गुड. हा करेक्ट आहे. मस्त. अरे बापरे. ओ हो. हा ओके ओके. गेलायचं नाहीये तुम्हाला. हा ओके व्हेरी गुड. हा गेलायचं नाहीये. हा व्हेरी गुड. एक लक्षात येते का? एक लक्षात येते का तुम्हाला? असं म्हणतात ना, एकदा लग्न झालं की नवरा बायकोच्या तालावर नाचतो. ह्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला इथे बघायला मिळते. ओके. हा चल रेडी. हा होऊन जाऊ दे. हा हा ताई. हा शाबाश, मस्त. अरे बापरे. अरे हो हो अगं हो हो अगं भाऊजी ते सुपरमॅन नाहीये. हा ओके रेडी. हा शाबाश, मस्तच. हा अजून किती राहिले? संपले. आणि आता अरे बापरे, एवढे चेंडू झेललेत का? बालदी चढ झालेली आहे. 3 चेंडू झेललेले आहेत. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या ह्या 4 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या पुढे एकदा. भाऊजी सगळ्यात आधी तुमचं जरा नाव सांगा बरं. स्वप्नील मेतकर. किती वर्ष झालेत लग्नाला? 11:15. पावणे. हे जरा नवीनच वाटलं ना. किती वर्ष झाले? तर 11:15. बरं भाऊजी काय सांगाल ताईंबद्दल, ताईंचा स्वभाव? आणि प्रीतीबद्दल बोललं तेवढं कमीच आहे. खरं तर मी अशा फील्डमध्ये आहे की जिकडे कोणत्याच बायकोला म्हणा, आईला म्हणा, सासू सासऱ्यांना, नातेवाईकांना आवडणार नाही ती गोष्ट. मी वाईन कन्सल्टन्सी करतो. जसं काही विस्की असेल, वाईन असेल, त्या संदर्भात मी मार्गदर्शन करतो, टेस्टिंग करतो. लग्न जमलं त्यावेळेस फ्रूट प्रोसेसिंग आहे असं सांगितलं होतं. म्हणजे माझं लग्न जमत नव्हतं असं काही नव्हतं, पण आमचे एक बाबा आहे, त्यांनी सजेस्ट केलं की मुलगी चांगली आहे आणि करून घे. लग्नानंतर खरं तर तीच खूप समाधानी आहे. असं काही नाही की तिला काही घेऊन देऊ शकत नाही. मी सगळ्या गोष्टी आहेत तिच्याकडे, पण ती समाधानी नको म्हणते. वा. हा आणि देवाकृपेने आम्हाला लक्ष्मी झाली समृद्धीच्या रूपाने. मग घरच्यांपासून थोडं दूर जाण्याची वेळ आली. थोडं काही दिवस US ला काम केलं, कॅलिफोर्नियाला, न्यूझीलंडला गेलो. मला असं कुठेतरी पाल चुकलुकली, यार आपल्याला लहान मुलगी आहे, फॅमिली आहे, बाहेर देशात राहून आपलं काही होणार नाही. तरी निर्णय घ्यावा लागला की मला बँगलोरला जावं लागलं 5 वर्ष कामासाठी. मला ते नेहमी गाईवरून येतं. आज योगायोग असं माझं तिकीट होतं, पण इथे उभं राहण्याचं असेल, तिचं कौतुक करण्याची मला देवाने संधी दिली तुमच्या रूपाने, सन मराठीच्या रूपाने. त्याचं मी खरंच खूप आभारी आहे. मला ह्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त एवढंच सांगायचं आहे, व्हॅलेंटाईन तर होत राहतील, पण व्हेंटिलेटर पर्यंत माझ्यासोबत राहतो. वा. आय लव्ह यू प्रीती. थँक्यू.
एवढंच होतं बाकी मला वाटलं बाकी 16 तारखेला काय कधी व्हेंटिलेशन डे कधी आहे? व्हॅलेंटाईन डे नाही हो Valentine Day. व्हॅलेंटाईन डे व्हेंटिलेशन डे नाही व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असतो बरोबर. हा हरकत नाही पण ताई खरंच खूप छान वाटते तुमची जोडी आणि अशीच छान एकमेकांची साथ देत राहा आणि हे जे तुमचं छान बॉन्डिंग आहे ना ते असंच राहू दे आणि असंच प्रेम एकमेकांवरती करत राहा ठीक आहे आणि चारही जोड्यांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन कारण तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेले आहात या खेळाचं नाव आहे फुगा फटाक फोड सटाक आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचं भांडे आहे आणि त्याच्यामध्ये 5-5 फुगे ओके एका वेळी एक फुगा फुगवायचे आणि तो फुगा फुगवल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा फोडायचा पण हाताने नाही तो फुगा असा धरायचा आहे आणि तो आपटून आपटून फोडायचा ओके पण आता तो फुगा आपटणार कुठे सांगा बरं हसबंडच्या डोक्यावर डोक्यावर नाही पण त्यांच्या अंगावर त्यांच्या अंगावरती तो फुगा असा फोडायचा ओके एक फुगा फुटल्यानंतरच दुसरा फुगा फुगवायला घ्यायचे पुन्हा त्याला गाठ मारायचे आणि पुन्हा भाऊजींच्या अंगावरती फोडायचे असं करत करत 5च्या 5 फुगे फोडायचे 1 2 3 मस्त तो कसा फुगवायचा किती फुगवायचा ते तुमच्यावर आहे तेवढा फुगवायचा शाबाश व्हेरी गुड जो काय राग असेल तो काढा आज शाबाश आणि पूर्ण फुगे फोडून नंतर हात वरती करायचे या बात या शपथ आणि पुढे पुढे फुगे फुगवून झाल्यानंतर हात वरती करायचे ओके व्हेरी गुड शाबाश आणि पुढे पुढे फुगे फुगवून झाल्यानंतर हात वरती करायचे लवकर शाबाश हात फुगा फुटे ना आणि जो काय सगळा राग ताईने काढलेला आहे फुग्यांवरती आणि या खेळातून विजेत्या जोड्या आहेत एक ही जोडी आणि दुसरी ही जोडी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही जोड्या गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला हा अत्यंत भावुक करणारा असा भाग ज्याचं नाव आहे सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी तुम्ही तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवर खूप प्रेम करताना पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 11 फेब्रुवारी त्यातील काही निवडक पत्र 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचले जातील त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आधी तुझं नाव सांग बरं माझं नाव कलविंदर मंगेश मेतकर कोणाला पत्र लिहावं असं वाटलं माझ्या छोट्या भावाला का लिहावं असं वाटलं कारण लव्ह मॅरेज झाल्यानंतर पासून तर आतापर्यंत तो एकदा पण माझ्याशी बोललेला नाही आणि किती वर्ष झाली त्याला 27 वर्ष झाली 27 वर्ष झाले तो बोललाच नाही प्रिय छोटा भाऊ गुरुपाल माझा घेतलेला निर्णय कदाचित आपल्या सर्वांसाठी योग्य वाटला नसावा भाऊ म्हणून मिन्नू पता है कि तो तेरी जगह पे सही पर मैनू पता है कि मेरी डिसीजन कितना सही है आज या सन मराठी 16 सख्यांचा या कार्यक्रमामार्फत तुला सॉरी म्हणावंसं वाटतंय मी इथे खूप खुश आहे
तुझी लाडकी मोठी बहीण कलविंदर. ताई, मला एक विचारायचं आहे की आज तो 27 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलास तू, आणि तो निर्णय अत्यंत योग्य आहे, कारण अत्यंत खूप मनापासून प्रेम करणारा नवरा तो तुम्हाला मिळालेला आहे. आणि पण असं काय भावजींमध्ये वेगळं आहे आणखी विशेष आहे की जे तुम्हाला जास्त भावलं? काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल? माझे हजबंड मिस्टर मंगेश मेतकर हे माझे बॅकबोन आहेत, कारण की मी ट्रिपल ग्रॅज्युएट आहे आता. अरे वा. हो, लग्नाच्या आधी मी BSc झालेली होती, म्हणजे एक ग्रॅज्युएट झालेली होते. लग्नानंतर माझ्या हजबंडनी मुलं असताना मला इतकं सपोर्ट केलेलं आहे की मी माझे 2 ग्रॅज्युएशन अजून पूर्ण करू शकले. एक तर मी BPEd केलेलं, आणि त्याच्यानंतर इतका डिफिकल्ट अभ्यास जो असतो, माझ्या नवऱ्यामुळे मी आज डॉक्टर म्हणून, डॉक्टर कलविंदर संधू म्हणून मिरवते. वा, क्या बात आहे भाऊजी. खरंच तुमचं अगदी मनापासून कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की असंच एकमेकांची साथ जर देत राहिलं तर ते नातं खूप छान टिकून राहतं, आणि हेच तर प्रेम असतं. हो. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता या खेळाचं नाव आहे खोचाखोची. खोचाखोची. हा, खेळाचं नाव काय? खोचाखोची. काय काय केलं भाऊ? खोचाखोची. हरकत नाही. आता हा खेळ पण तितकाच मजेशीर आहे. हा खेळ असा आहे की ताईने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ भाऊजींच्या केसांमध्ये अडकवायचे. खेळ बदले आपण. भाऊजी जास्तीत जास्त स्ट्रॉ ताईंच्या केसांमध्ये खोचतील. काय खुश झाले लगेच. हा, ओके, हरकत नाही. आणि संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत दोघांनी स्ट्रॉ अडकवायचे केसांमध्ये. ठीक आहे भाऊजी? ताई लक्षात आलेले? साक्षीताई, ओके. चला तर मग सुरू करूया. म्युझिक प्लीज. घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो, अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन डरलंय, याच्या अंगात आलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाऊजी एक हात मागे. मागचा. हा, एक हात मागे भाऊजी, डावा हात मागे. मंगेश भाऊजी, व्हेरी गुड. ओके, वेळेची मर्यादा 2 मिनिटं. झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून कुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून हो, कुटावं व्हेरी म्हटलं, गुड. झोंब्याने मारली क्या बात आहे. उडी. शाबास. मस्तच, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10, 9. आणि एक. आणि सगळ्यात आधी आपण साक्षीताईंचे स्ट्रॉ आहेत ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 43, 44, 45, 46, 47 आणि 48. क्या बात है. 48 स्ट्रॉ खोचले गेले होते साक्षीताईंच्या केसांमध्ये. आणि आता बघूया मंगेश भाऊजींनी किती स्ट्रॉ खोचले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. 52, 53, 54, 55, 56, 57, 58. आधी निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती जोडी आहे मंगेश भाऊजी आणि कलविंदर ताई यांची, आणि उपविजेती ठरलेली आहे वैभव भाऊजी आणि साक्षीताई यांच्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साक्षीताई, खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहेस तू. आणि वैभव भाऊजी, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. उपविजेता तुम्ही ठरलेल्या आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे की किती वर्ष झालेत लग्नाला?
लग्नाला 6 वर्ष 6 वर्ष झालेली आहेत. लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज. आहे की नाही? मला माहिती आहे ना, मी चेहरे बघून बरोबर सांगतो. काही नाही, पहिल्यापासून ती आवडत होती पण ऍक्च्युली बोलणं होत नव्हतं. ओके. ती एकदा आली तिच्या मैत्रिणीचा प्रपोज घेऊन. अच्छा, मैत्रीण तर काय मला आवडली नाही. एक मिनिट, एक मिनिट, आम्हाला हे ऐकायचंय. हा, माझी जी मैत्रीण होती ना ती पण जवळजवळच राहायचं आम्ही. तर ती मला एकदा सांगायला आली की मला वैभव खूप आवडतो म्हणे, की तू त्याला विचारशील का तुझ्या जवळ रिलेशन आहे. म्हटलं ठीक आहे विचारते. माझ्या मनात असं काही नव्हतं. तर मी विचारलं त्यांना की तिला असं असं वाटतंय तुमच्याबद्दल. तर ते म्हणे मला ती आवडत नाही म्हणे, पण मला तू आवडतेस. म्हणजे मैत्रिणीचं स्थळ ह्यांच्यासाठी घेऊन आली होती ताई तू. हा, आणि तिथून बोलणं चालू झालं मग आमचं. पण मग त्यावेळेला तुमचं उत्तर काय होतं? नाही मी सुरुवातीला नाही बोलले, पण एक 15 दिवसानंतर मग बोलणं चालू झालं. कारण आम्ही पाणी भरताना समोर पाणी भरायचो ना आम्ही. अच्छा, तर ते माझ्याकडे बघायचे, हसायचे. मग मला पण हसू यायचं. क्या बात आहे, व्हेरी गुड. मला वाटतं तुमच्यासाठीच ते रोज सकाळी बालदी भरायला येत असतील तिथे पाण्याची. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दोघांसाठीही. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी आणि हुकमाचा राजा झालेले आहेत ही जोडी. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर दोघांनाही. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. छान वाटतंय ताई. तू खरंच इतकी सुंदर मराठी बोलतेस. हो, ऍक्च्युली कसं आहे आम्ही दोघं जास्त करून हिंदीत बोलतो आणि आमच्या 2 मुलं आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मराठीत बोलतो. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. आम्हाला फक्त एकदा पंजाबी भाषेमध्ये एकदा भाऊजींना फक्त एवढं बोलायचंय की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मला आयुष्यभर असेच माझ्यासोबत राहा. मैं तेनू बहुत प्यार करती हूँ और लाइफ लॉन्ग मैं तेनू प्यार ही करती रहूंगी. आई लव यू. ओहो, क्या बात है, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आजचा आपला हा स्पेशल भाग इथे संपत असला तरी आजच्या भागाचा संदेश विसरून चालणार नाही. एखादी व्यक्ती आपली व्हायच्या आधी जेवढी काळजी घेतली जाते ना तेवढीच ती नंतर सुद्धा घ्या. प्रेम वाटा, प्रेम व्यक्त करा, प्रेम निभवा. खरं जगणं त्यातच आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.